Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1081. आजची तारीख आहे 23 फरवरी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. याच्या अगोदर आपण 7 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड केला होता, बट तो आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड होता, कारण काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो कालचं पहिलं रेकॉर्ड करायचं. असं काही खास स्पेशल नाही रे, म्हणजे काल काय असं काही झालं वगैरे त्यामुळे आपण काही रेकॉर्ड करू. इट जस्ट लाईक रिअली नथिंग वॉज हॅपन्ड. आणि जे काय होतं इट जस्ट बीन रिअली नॉर्मल म्हणजे मी शिकून राहिलो आहे ऑल दिस थिंग्स टुवर्ड्स डिझाईन जॉब वगैरे. बट त्याच्यानंतर असं काही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगण्यासाठी असं काही खास नाही आहे जे डेली रुटीनमध्ये सुरू आहे. म्हणजे जसं सकाळी उठतो, ड्युटीवर जातो, त्याच्यानंतर तिथले जे काम असते ते काम करतो, संध्याकाळी 5 वाजता आलो, फ्रेश वगैरे झालो की झोप लागून जाते, झोपतो. काही मनात आलं ते यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे पाहिलं. माझ्यासाठी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड इज जस्ट लाईक खूप महत्त्वाचा ठरून राहिला आहे राव. म्हणजे कसं आहे की इथे मी साला एकटाच आहे या. आय नो, म्हणजे एकटा नाही आहे, म्हणजे इथे जॉब आहे, रूममेट्स आहे, एव्हरीथिंग इज गोईंग रिअली वेल. म्हणजे ज्याप्रमाणे मी खापरखेड्याला एकटा होतो तसा एकटा नाही आहे, मी इथे आहे आणि सगळं काही ठीकठाक आहे. असं काही एकदम खूपच बेकार गोष्ट नाही जसं काही खापरखेड्याला होती, खूपच वर्स कंडिशन होती. तशा परिस्थिती आपण जगलो आहे. बट राईट ना आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे कसं आहे की थोडंसं मनातल्या गोष्टी बाहेर निघून राहिल्या आहे हळूहळू. आणि हे खूप मस्त वाटून राहिलं आहे या. म्हणजे कसं मनातलं मी काही गोष्टी आहेत त्या सांगून राहिलो, त्यामुळे माझं मन हलकं होत आहे, माझा विरंगुळा होत आहे. आय डोंट नो, म्हणजे मी स्वतःसोबतच मैत्री केली आहे असं मला वाटते. आणि मला त्याला दुसऱ्या कोणाची काही गरजच नाही असं मला वाटतं. म्हणजे कसं आहे की जे कोणते प्रॉब्लेम येईल, जे काही त्याच्यावर सोल्युशन काढण्यात येईल, त्यात सोल्युशन माझ्याचकडे आहे. मला बस स्वतःमध्ये डिग इन करावं आहे, बाकी काही नाही. म्हणजे कसं आहे की आज जस्ट लाईक एक एक्झाम्पल सांगतो की आज वैभव एक रूममेट आहे माझा, त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी व्हॉट शुड वी डू. त्या पुस्तकामध्ये सगळं लिहून होतं की कोणासोबत कसं बोलायचं, काय करायचं वगैरे वगैरे. तर एक पान वाचलं मी, भोकाकडं आलं, भोकात जाऊ दे म्हणलं. तुला काय वाटतं तुझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी आहे? म्हणजे तू लोकांसोबत वगैरे कसा प्रमाणे वागतो? वेल, याच्यात तर माझी बहुतेक PhD तर नाही म्हणता येईल, बट जस्ट लाईक एक असं नॉलेज आहे जे मला माझ्यासाठी एक परफेक्ट उदाहरण ठरते राव या. कारण सांगू की आज मी असं फील करून राहिलो आहे ना की जगातला सर्वात ज्ञानी व्यक्ती जरी कोणी असेल ना तर तो मीच आहे या. आणि जेवढे कोणते प्रॉब्लेमचे जे सोल्युशन आहे ना ते माझ्याचद्वारे निघू शकते. सो वाय बिकम, म्हणजे काहून एवढा म्हणजे तुझ्यामध्ये का ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे आला आहे का असं बोलून वगैरे? नाही, नो. असं बिलकुल असं गेसमध्ये राहूच नको की माझं ओव्हर कॉन्फिडन्स आहे वगैरे वगैरे. ना, बिलकुल नाही, बिलकुलच नाही. कसं आहे की ज्याप्रमाणे मी या साऱ्या गोष्टी हँडल करून राहिलो आहे, काम करून राहिलो आहे, आणि आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे नाही का कशाप्रमाणे
एक स्वतःमध्येच एक प्रकारे असं तयार झालं आहे ना, एक इंटेलिजन्स किंवा मनातल्या गोष्टी अशा काही बाहेर निघून राहिल्या आहे. म्हणजे मी विचार पण नाही करून ठेवतो कशाला, मी पण अशाप्रमाणे विचार करू शकतो बा ह्या. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड इट्स काइंड ऑफ लाईक अ वर्ल्डमध्ये खूप रेअर लोक करत असन राव, बहुतच रेअर या. आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की जो व्यक्ती स्वतःसोबत मैत्री करते ना, त्याला दुसऱ्या कोणाची गरजच नाही असं मला वाटते राव. या कोणाशीच गरज नाही. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत बोलतो ना, तेव्हा आपण डिसाईड करतो की आपले सोल्युशन्स कसे आहे. बट नाही का, हे म्हणजे कसं आहे की समजा जर एक प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन आहे, तर मला हे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर मी हे सोल्युशन फाइंड आउट केलं माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. सो काय आहे की हे जे सोल्युशन आहे हे बेटर राहीन माझ्यासाठी. या हां ठीक आहे, मी आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे दुसऱ्यांचा पण विचार करेल की हे सोल्युशन त्यांच्यासाठी पण बेटर राहावं, बट त्यांच्यासाठी लेस बेटर राहीन, आपल्यापाशी मच बेटर राहीन. हा असा एक फंडा डिफरन्स क्रिएट होतो. सो इट जस्ट लाईक ना, आपल्याला या दोन गोष्टी अंडरस्टँड करावं लागते की कशाप्रमाणे आपण या दोन गोष्टीला टॅकल करू एकाच वेळेस सोबत. आता विचार कर, समहाऊ तू समज जर आर्टिफॅक्ट एपिसोड करत नसता, सो तू का केलं असतं. या इट्स रिअली हेल्दी क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल, माझा आर्टिफॅक्ट एपिसोड नसताना तर शायद मी पण इथे नसतो. या इट वॉज व्हाय. म्हणजे तू इथे नसता म्हणजे कसं काय. म्हणजे कसं आहे की सांगू, समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत नसतो ना, युजली मी ग्रॅज्युएशन करत असतो बी. ह्या आणि हार्डली सेकंड या थर्ड इयरमध्ये असतो आणि खूप सारे विषय बॅक लागले असते. आईवडिलांच्या शिवा खात असतो वगैरे वगैरे. मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे असं स्वप्न तर राहीन माझ्या स्वप्न, म्हणजे एक स्वप्न तर राहीन का हे मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे, बट ते स्वप्नच राहीन, रिॲलिटीमध्ये कधी होणारच नाही. व्हाय, कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला लागतो करेज. आणि करेज म्हणजे सामर्थ्य. ते हे सामर्थ्य मला या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे भेटून राहिलं आहे. तर जर हे आर्टिफॅक्ट एपिसोडच नाही आहे तर हे अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्यापाशी कदापि नसतं. आणि बस मी फक्त याच्याबद्दल स्वप्न पाहत असतो, बाकी काहीच नाही. नथिंग मच हॅपन. कॉलेजमध्ये खूप सारे सब्जेक्ट बॅक असते, इवन मी DC पण असतो वगैरे वगैरे. स्टील डुईंग ग्रॅज्युएशन करतच असतो मी. आणि 1-2 वर्षात मी ग्रॅज्युएशन केलं असतं. आणि त्याच्यानंतर मग मी कसं कॉम्पिटेटिव्हकडे वळलो असतो. कॉम्पिटेटिव्ह काय माहिती सर, मी विदाऊट आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे, म्हणजे समजा जर माझी आर्टिफॅक्ट एपिसोड जर मग नसतं तर मी विचारच करू शकत नाही कसाला मी कुठं असतो राव. एवढं तर माहीत आहे, म्हणजे आजच्या कंडिशनवर तर सांगू शकतो की मी यावेळेस जर मी वर्धेला असतो, पढाई करत असतो त्या. बट आणि फ्युचरबद्दल पण मी विचार करू शकत नाही आहे की कोण अरे बा. फ्युचरबद्दल पण मी विचार करू शकत नाही का. गाडी चालवत आहे, किती आवाज करते बा साला. पहा ना त्याचा आवाज इथपर्यंत येऊन राहिला आहे. डूड, गाडी एवढी रोवर करते का जेव्हा गाडी एवढी स्पीडमध्ये असते.
आय थॉट शायद या ऑफकोर्स राहू शकते. म्हणजे कसं आहे की फॉर्म्युला वन्समध्ये ज्या कार असते त्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटीपर्यंत नेण्यासाठी इंजिनचा फुल सक्शन युटिलाइज करते. त्यामुळे काय होते की जे 4 स्ट्रोक सायकल होते ना ते इतका रॅपिडली होते ना की बहुतच जास्त. फॉर्म्युला 1 कार्समध्ये युजली V8 इंजिन असते आणि V8 इंजिन पर सेकंडमध्ये ॲटलिस्ट 1 सेकंडमध्ये करीब 100 टाइम्स 100 या 200 टाइम्स त्यांची सुरू असते. सायकल माहिती आहे ना कोणती सायकल? सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर अँड एक्झॉस्ट. सो हे एक सायकल आहे. पहिले फ्लूइड सक करते, देन पिस्टन्स एक्सपान्शन होते म्हणजे वरती जाते, देन फ्यूल गरम होऊन ते जळते त्यामुळे मग पिस्टन खाली येतून त्याला पॉवर भेटते. पॉवर भेटल्यानंतर मग एक्झॉस्ट म्हणजे जे काही फ्यूल आहे, जळलेलं फ्यूल आहे, त्याच्यातून निघणारा धुवा आहे तो सायलेन्सरद्वारे एक्झॉस्ट होऊन जातो. सो हे सायकल आहे. हे युजली प्रत्येक गाडीमध्ये म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच ऑटोमोबिल इंडस्ट्रीमध्ये, इवन मोठ्या मोठ्या शिप्स वगैरे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे इंजिन, अशा प्रकारचे सायकल्स असतेच. सो फॉर्म्युला 1 कारमध्ये याचे जे आहे रेशो खूप जास्त असते कारण तिथे स्पीड मॅटर करतो. स्पीड म्हणजे ती सायकल प्रति सेकंड ऑल्सो मॅटर. सो इट जस्ट लाईक आय थॉट की मला एक्झॅक्ट हे तर नाही माहीत, बट ज्याप्रमाणे ती आवाज करते इट जस्ट लाईक 200 टाइम्स पर सेकंड. सो इट वॉज रिअली क्विक. म्हणजे 200 या 200 इज टू मच. इट जस्ट लाईक 100 या 150 शायद. आणि त्यावेळेस तो तसा आवाज करतो राव त्या झू झू. हां, तर आपण कुठे होतो? आर्टिफॅक्ट एपिसोड. वेल आजची तारीख आहे 23 तारीख आहे ना, 11 फरवरीला आपला आर्टिफॅक्ट एपिसोड डे होता. ॲक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल हिस्ट्रीबद्दल तर खूप काही सांगितलं आहे, का कसं सुरू झालं वगैरे वगैरे. बट पहा ना आपली जर्नी कुठून सुरू झाली. या म्हणजे जस्ट लाईक आज मी 1081 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. म्हणजे 1080-81 एपिसोड रेकॉर्ड करून राहिला. सो इट जस्ट लाईक खूप मोठा टाईम स्पॅन झाला या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. आणि काफी या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे माझ्यामध्ये काफी मॅच्युरिटी आली आहे. मी कोणत्या गोष्टीला प्रॉपरली विचार करतो यार, आणि विचार करून या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. सो इट वॉज रिअली गुड. ह्या आणि आय थिंक नाही का सांगू, वन थिंग आय एम लिटरली शुअर की संध्याकाळी नाही का जेवण झाल्यावर नाही का युजली आपण आपल्या एक्सला कॉल करतो की जस्ट फील्स बॅटर. आय नो, म्हणजे समजा जर आपण कोण्या व्यक्तीसोबत बोलत आहे, एक अपोजिट जेंडर ज्याला आपण लाईक करतो आणि तिच्याशी बोलून राहिलो आहे, समजा जर इन्स्टेड ऑफ मी आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यापेक्षा मी माझ्या एका गर्लफ्रेंडसोबत समजा बोलत असतो ना, सो इट फील्स रिअली इन्क्रेडिबल. या खूप चांगलं वाटतं ना. या बट ते तात्पुरतं असते. तात्पुरतं म्हणजे त्यावेळेपर्यंत. आर्टिफॅक्ट एपिसोड इज जस्ट लाईक, म्हणजे मला एक प्रकारे असं वाटत, असं एकदम खुश होत नाही. म्हणजे स्वतःसोबत भेटून असं कोणतं खुश होणार आहे. या बट कसं आहे की याचा जो हे आहे म्हणजे काय म्हणायचं आहे यार, म्हणजे जे तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन आहे, तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन नाही भेटत. या बट जस्ट लाईक रिअली लाँग टर्म फायदा असतो राहायचा. म्हणजे जस्ट लाईक SIP म्युच्युअल फंड. म्हणजे कसं एकदम तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही भेटत, थोडासा वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर त्याचे रिटर्न्स हाय असतात, इवन अनएक्सपेक्टेड असतात. सो इट जस्ट लाईक दॅट.
आर्टिफॅक्ट एपिसोड इज जस्ट लाईक दॅट फॉर मी. मित्रांची खूप आठवण येऊन राहिली र. लाईफमध्ये मित्र महत्त्वाचे असते का? आय थॉट या शायद, कारण हे आपले मित्रच नाही का आपली दुनिया असते रा. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मित्राद्वारे आपण या दुनियेला बघतो. या जर मित्र नसले ना तर एक प्रकारे लाईफ इज लाईक पथेटिक, रिली पथेटिक. तुला काय वाटते की तू आता सगळं क्विट करून मित्रांसोबत जावं? नाही 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 नाही, असं पण नाही. कसं आहे की साखर गोड लागली म्हणून काय आपण साखरेनंच पोट भरायचं असं नसते. त्यामुळे डायबिटीज पण होऊ शकते. कसं आहे की जेवण झाल्यानंतर आपण 2-3 दाणे साखरेचे घातले ना तोंडात तर कसं थोडासा एक गोडावा राहतो आणि ते थोडं चांगलं असते. म्हणजे विचार करणं सांग बरं, तू भाजी नेहमी तिखटच काय असते? आपण जेवण नेहमी तिखटच का खातो? आपण गोड का नाही खात? एक 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 लिमिट असते गोड खाण्याची, ते प्रत्येकामध्येच असते. स्पेसिफिक वेळेस आपण गोड खातो आणि त्याच्यानंतर मग इट जस्ट लाईक ते न आवडायला लागते. मित्र पण असाच, मित्राचा सहवास पण अशाच प्रमाणे असतो. खूप जास्त जवळ राहिले का एक प्रकारे डायबिटीज वगैरे होतात. डायबिटीज म्हणजे स्वतःला हानिकारक, म्हणजे मित्र बिकम्स हानिकारक होऊन जातात. थोडासा वाट बघ, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो आणि त्या वेळेला आपण प्रॉपरली युटिलाइज केलं ना तर खूप चांगलं होतं आहे असं मला वाटते. आणि मी आता खूप चांगलं युटिलाइज करून राहिलो आहे. म्हणजे कसं की 1-2 हफ्त्यानंतर जातो सुबोध, वैभव, बादल, विशालसोबत भेटतो वगैरे. इट फील्स रिली ग्रेट. जमलास एखादी प्लॅन करतो, चलो बा कुठे वगैरे. फोन करायचा, फोर्स नाही करायचा, कारण मित्रापलीकडे त्यांची पण एक काही ना काहीतरी लाईफ आहे, राईट. म्हणजे ज्याप्रमाणे मी माझी लाईफ बनवली आहे, म्हणजे बनवणं सुरू करून राहिलो आहे वगैरे वगैरे, ते पण त्यांची लाईफ बनवत आहे ना. जस्ट लाईक विशाल बघ ना, पहा ना, तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे किती फोकस आहे त्याच्यामध्ये. बघ ना, म्हणजे तो कसा आहे की इतका फोकस आहे ना की मला वाटते तो नाही का हार्डली वर्षभरात नाही का तो गव्हर्मेंट क्रॅक करून टाकत. आणि कसं आहे की त्याच्यामागे पण खूप काही टेन्शन आहे राव. म्हणजे असं नाही का तो जस्ट लाईक रिअली फ्री आहे वगैरे, ना 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 ना. त्याच्यामागे कोणतं, बरं ठीक आहे, आपण नाही का राईट नो नाही का आपण थोडंसं विशालबद्दल बोलू. पहिले आपण याच्याबद्दल बोलून घेऊ की हा बंदा मला करीब 7वीमध्ये भेटले होते. म्हणजे कसं की वर्धेला नुकताच आला होता आणि आम्ही क्रिकेट खेळत होतो ग्राउंडवर. हा आला, म्हणजे कसं आहे की आमची ओळख झाली होती ट्युशनमध्ये, प्रशिक ट्युशन क्लासेसमध्ये सोबत होतो आम्ही. देन संध्याकाळी खेळायला यायचो, मी मला चल मला खेळायला सोबत. सो आम्ही खेळायचो. सो जस्ट लाईक 7वीपासून आम्ही सोबत आहे. तर खेळणं वेगळं, ट्युशनमध्ये पण सगळे मित्र तयार झाले होते. मग कोण हे आपला बादल, प्रशिक वगैरे वगैरे, कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे, लाईक चांगला एन्व्हायरमेंट क्रिएट झाला. आता या बंद्याबद्दल थोडं सांगायचं म्हटलं ना, हा खूप स्मार्ट आहे यार. या म्हणजे कसं आहे की माझी नाही का बायनरी कोडमध्ये जो कॅरेक्टर आहे रोहन, बिलकुल याच्यासारखाच आहे, विशालसारखा. मी त्याला खूप जवळून बघितलं आहे त्याला. म्हणजे ज्याप्रमाणे तो विचार करतो, ज्याप्रमाणे सोल्युशन्सला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो एक स्मार्ट पद्धतीने. ही टेक्निक वॉज रिअली गुड. या
म्हणजे कसं आहे की विशालचंच इन्स्पिरेशन आहे या रोहनच्या कॅरेक्टरमध्ये. त्यामुळे हा कॅरेक्टर, रोहनचा कॅरेक्टर काफी इंटरेस्टिंग वाटतं लोकांना, कारण ही इज अ स्मार्ट. या आता स्मार्ट म्हणजे काय? स्मार्ट बंदे म्हणजे जस्ट लाईक चष्मा घालून असणारे, 90 to 99% घेणारे. नो 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 ना ना ना. स्मार्ट बंद्याचे कधी 99% येतच नाही. वाय? कारण ते पढाईच नाही करत. वाय? कारण त्यांना माहीत आहे का त्यांनी एक वेळ पढाई केली का ते हार्ड इनफ पास होऊन जातात. या म्हणजे जस्ट लाईक एक स्मार्ट बंद्याचा जो ॲव्हरेज पर्सेंटेज रेशो असतो ना, तो जस्ट लाईक 80-85 वगैरे. या इट वॉज गुड. बट हे झालं पर्सेंटेजद्वारे, एक पेपर वगैरे याच्यातून व्हेरीफाय होते की बंदा किती हे आहे, हुशार आहे. बट हुशार इज नॉट अ स्मार्ट. स्मार्ट याला म्हणतो की कोणती सिच्युएशन आली, या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी लवकरात लवकर, क्विकली याला कशाप्रमाणे सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करा, लवकरात लवकर. याला म्हणतो स्मार्टनेसपणा. आणि समजा जर, आणि याच्यासाठी तो खूप साऱ्या गोष्टीचा आपण युटिलाइज करू शकते. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे सायन्स, त्याचं नॉलेज वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टीचा युटिलाइज करून तो एक स्मार्ट बंदा ठरतो. आणि इवन फक्त ओन्ली सिच्युएशनच्याच वेळी नाही, एक नॉर्मल डे किंवा नॉर्मल थिंग्सच्या वेळेस पण याचा स्मार्टनेस दिसून येतो. सो दॅट इज वाय. हां, आता आपण याच्या विषयाबद्दल बोलणार होतो. सांग त्याच्याबद्दल, याच्यापाशी कोणकोणते प्रॉब्लेम असू शकतात. आपण नाही का जे आपली दुनिया आहे, जे आपले 5-6 मित्र आहे, आपण यांच्याबद्दल आज बोलू. आपण जेवढं मी त्यांना ओळखतो त्याच्यातून आपण थोडंसं जाणून घेऊ त्यांचे प्रॉब्लेम्स काय वगैरे वगैरे, आणि त्यांनी का केलं पाहिजे आणि त्याची लाईफ बिकम बेटर होण्यासाठी. स्टार्टिंग फ्रॉम विशाल घे. ओके. सो माझ्या दृष्टिकोनानुसार विशाल इज काइंड ऑफ लाईक अ रिअली स्मार्ट गाय. आणि कसं आहे की तो कसा पढाई करून लागून राहिला आणि तो फोकस आहे. इम्पॉर्टंट थिंग का तो फोकस आहे. आणि कसं मला वाटते ना की समजा जर त्यांनी घाई जरी पण नाही केली ना, तरी तो 1 किंवा 2 वर्षात त्याची बँकिंगची एक्झाम क्लिअर होऊन जाते. कारण मी असे बंदे बघितले आहे ज्यांची एज 30-35 आहे, तेव्हा ते लोक बँक किंवा रेल्वेची एक्झाम क्रॅक करतात, गव्हर्मेंटची एक्झाम क्रॅक करतात. तेव्हा कॅन यू इमॅजिन. आणि विशालचं वय किती आहे? हार्डली 24. म्हणजे 10 वर्ष अगोदरच हा बंदा, आणि याच्यामध्ये आहे कॅपॅबिलिटी आहे. सो ही कॅन डू दिस. यस. बट याच्यापाशी कोणकोणते प्रॉब्लेम्स आहे? ओके, फर्स्ट ऑफ ऑल याची घरची परिस्थिती इतकी काही खास नाही आहे. म्हणजे लाईक खूप गरीब घराण्यातून आलं, म्हणजे खूप गरीब नाही बट आहे थोडसा. याची आई कपडे शिवते, वडील ॲज अ मेकॅनिक्स आहे, मोटर मेकॅनिक. बट वडील आईसोबत बोलत नाही आणि आई पण वडिलांसोबत बोलत नाही. आणि विशाल आईसोबत राहतो. आईसोबत राहतो म्हणजे करीब 7वीपर्यंत आईसोबत होता, आणि देन तो वर्धेला आप्पाजीकडे आला आहे, म्हणजे फर्दर एज्युकेशनसाठी. अजून सांगायचं म्हणलं की त्याची एक गर्लफ्रेंड पण आहे. हां, प्रॉब्लेम्स हा आहे की आता बघ ना, आता पूनम सुटेनी सगाई केली, म्हणजे जस्ट लाईक श्रुतिकापाशी खूप कमी वेळ आहे ना. म्हणजे कसं आहे की आताच तिला मुलं पाहायला येतात वगैरे वगैरे. आणि विशाल आणि श्रुतिका इज्जत बहीण 3 किंवा 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. आणि समजा जर
श्रुतिकाचा हात विशालच्या हाती द्यायचा असेल तर विशालचा पण हात काही ना काही स्ट्रॉंग पाहिजे ना. आणि स्ट्रॉंग म्हणजे कसा की त्याचा एक जॉब पाहिजे जो कन्फर्म एक गव्हर्मेंट जॉब ज्याची त्याची सिक्युरिटी वगैरे राहील. म्हणजे बँकेची प्रिपरेशन करत आहे या बेसिसवर तो श्रुतिकाचा हात श्रुतिकाच्या आईला तर नाही मागणार आहे ना. तो ॲटलिस्ट इतका तर प्रिपेअर करेल का मी एक बँकर होऊ, एक गव्हर्मेंट जॉब कन्वे करू आणि देन श्रुतिकाचा हात मागू. हे असंच राहील ना. सो त्यासाठी तो घाई करून राहिला. आणि घाई करून राहिला म्हणजे तो पढाईवर खूप पढाई करत आहे. क्रॅक का नाही होत आहे खूप पढाई करून राहिला आहे. आणि आय थिंक 2018मध्ये तो लागून पण जाईल असं मला वाटते या. श्रुतिका अदर हँड श्रुतिका इज ऑल्सो रिअली टॅलेंटेड. या विशाल एवढीच टॅलेंटेड आहे बट तिच्यामध्ये कसं आहे की एक प्रकारे हे नाही आहे. म्हणजे ती गोष्ट आत्ताच पाहिजे बा यासाठी तडप नाही. तडप इट वॉज रिअली नाईस वर्ड. तडप नाही. बट या दोघांची बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे त्यामुळे ते दोघं एकमेकांना समजतात आणि दोघंही एकमेकांना पुश करतात टुवर्ड्स दी ब्राईट फ्युचर. सो मला वाटतं की या दोघांचं फ्युचर खूप ब्राईट आहे. तुला काही वाटते का की समोर जाऊन यांचं वगैरे काही असं काही लग्नाचा इश्यू वगैरे होऊ शकते. म्हणजे श्रुतिकाचं लग्न दुसऱ्यांसोबत लावून देईन वगैरे आय डोंट नो डूड. म्हणजे हे कसं खूप आतली गोष्ट आहे. आणि विशाल माझा एक मित्र आहे तरी या गोष्टी तो मला सांगू शकणार नाही कारण या गोष्टी त्या दोघांमध्येच असणं इम्पॉर्टंट आहे. तिसरा व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व झाला की इट वॉज नॉट रिअली गुड. सो त्यांचे काही प्रॉब्लेम असू शकतात वगैरे बट हे असे प्रॉब्लेम तर आहेच का त्याला लवकरात लवकर एक जॉब गेन करून श्रुतिकाचा हात लवकर मागायचं जेणेकरून श्रुतिकाचं लग्न. कारण मुलीचं लग्न लवकर होतात ॲट द एज ऑफ 25-26 30पर्यंत जाऊच देत नाही. 28 मॅक्स टू मॅक्स 28 ह्या 28 झालं. 28 ही खूप कमी ह्या हार्डली 26पर्यंत मुलीची लग्न आटपून देतात कारण मुलगी वयात असते ना. त्यामुळे आय डोंट नो या जे होईन ते देखा जाएगा. इज इट या. अजून कोणती गोष्ट सांगायची आहे मला. अजून एक गोष्ट सांगायची होती. वैभवबद्दल मला थोडंसं बोलूशं वाटते यार. वैभवबद्दल का बोलूशं वाटते आय डोंट नो. समज जर मी असं बोललो आणि त्यांनी समज जरी असं ऐकलं तर त्याला खूप जास्त वाईट वाटू शकते. बट बोलून घेऊ. म्हणजे कसं की आपल्या मनात क्लिअर होऊन जाईन त्याच्याबद्दलच्या भावना. बट त्याला या साऱ्या गोष्टी नाही सांगू या. बरं ठीक आहे. वैभव इज जस्ट लाईक माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. आणि कसं आहे की विशालमध्ये जी तडप आहे विशालमध्ये ती वैभवमध्ये नाही आहे जरी वैभव मोठा असला ना असं मला वाटते की वैभवमध्ये थोडी जास्त तडप असायला पाहिजे कारण त्याचं वय होत आहे. आणि म्हणजे असं काही माझं वाईट उद्देश नाही. आणि करीब नाही का मला वाटते ॲट द एज ऑफ 30पर्यंत नाही का त्याला नाही का त्याची मनपसंत जॉब भेटून पण जाईल कारण कसं आहे त्याचं फ्युचर आहे बिलकुल आहे परफेक्ट आहे आणि तो बरोबर त्याच्या लाईनीवर सुरू आहे म्हणजे जस्ट लाईक मित्रामध्ये असला आणि तो खूप खोलून असतो बट पढाई करायच्या वेळेस तो नुसता पढाई करतो ना आणि पढाई तो मित्रांसोबत तर नाही करू शकत त्यामुळे आपल्याला तो पार्ट दिसतच नाही त्यामुळे आपल्याला वाटते की तो बंदा पढाईच करत नाही बट इट इज नॉट इट इज नॉट त्यांनी ग्रॅज्युएशन काही असं एकदम हे केलं नाही म्हणजे बघ ना की बादल वैभव हे कसे एक प्रकारे बाहेरून मित्रामध्ये असतात ते एकदम खुलून जातात
एकदम असं वाटते का एकदम चाइल्डिश आहे वगैरे वगैरे. बट पढाई करायच्या वेळेस फुल पढाई. याच्यामध्ये काय असं हे नाही. बट यांच्यामध्ये घाई नाही आहे. बादल किंवा वैभवमध्ये घाई नाही आहे. आणि हे घाई नसणंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कधी कधी नाही का आपण घाईमध्ये काही पण करून टाकतो. मग तुला काय वाटते का म्हणजे वैभव म्हणजे विशाल घाई करून तो त्याचं नुकसान करून राहिला? नाही 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 नाही, डेफिनेटली नॉट. त्याला त्याची गरज आहे त्यामुळे तो घाई करत आहे. आणि गव्हर्मेंट जॉब कसा आहे एकदम घाई केल्याने भेटत नाही, थोडासा डिले लागतोच. आणि वैभव आणि बादल हे घाई नाही आहे, पण यांचा ट्रॅक हळूहळू सुरू आहे. म्हणजे जस्ट लाईक विशालला 1 वर्ष लागेल, तर वैभव आणि बादलला हार्डली 2 किंवा 3 वर्ष लागेल. थोडं बादलबद्दल बोलून घेऊ आपण. आता याचं फ्युचर वॉज म्हणजे याला एक प्रकारे समोर जाऊन बिझनेसमॅन बनायचं आहे. म्हणजे याचे पण काही ना काहीतरी प्लॅन्स असतातच फ्युचरमध्ये वगैरे वगैरे. बट सम हो माझ्या दृष्टिकोनातून मला जेवढं माहीत आहे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की हा समोर जाऊन वगैरे एक बिझनेसमॅनच बनेल. कारण ज्याप्रमाणे हा बंदा बिझनेस करतो ना, म्हणजे लोकांना ज्याप्रमाणे कन्वे करतो वॉज रिअली गुड. बट हे सगळं डिपेंड करतं त्याच्यावर का त्यांनी कशाप्रमाणे त्याचं फ्युचर डिझाईन केलं आहे, वॉट विल बी. सो इट लाईक दॅट. म्हणजे समजा मी इथून कितीही म्हणलं की बाबू हा खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, ही कॅन डू एनिथिंग. बट कसं आहे की ही कॅन डू एनिथिंग, ओके ठीक आहे ना. बट माझ्या म्हणण्याने त्याचं काहीच नाही होणार. तो डिसाईड करेल की त्याच्या लाईफमध्ये त्याला काय व्हावं, तर मग त्याला त्याची लाईफ त्याला त्याप्रमाणे त्या साऱ्या गोष्टी भेटतात. असं आहे. आता मला काय याच्याबद्दल असं काही खास माहीत नाही वगैरे वगैरे. म्हणजे कसं आम्ही 8 वर्षापासून जरी सोबत असलो ना, तरी आम्ही इतक्या आतल्या गोष्टी वगैरे नाही करत. ते दिसून येते. आणि बादलचं दिसून येते की तो थोडासा वेळ घेईन स्वतःचा, बट ही कॅन डू दिस. ओके. त्याच्यानंतर ही आपण पेंटीकडे आहे. मला एवढं माहीत आहे राव, पेंटी खूप जास्त हुशार नाही आहे. आणि पेंटी खूप असा काही बिझनेसमॅन वगैरे पण नाही आहे. सांगू जर पेंटी याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वगैरे बसला ना, तर त्याला 5 किंवा 6 वर्ष लागू शकते, एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे इतका गावंढळ मुलगा आहे का? नाही. वन थिंग आम जस्ट आस्क यू समथिंग. खूप सारा पैसा किंवा जॉब वगैरे असल्याने माणूस खुश राहतो, हे कम्प्लिटली रॉंग आहे. आय वॉज कम्प्लिटली रॉंग. सुबोध असा कॅरेक्टर आहे ना, याच्यामध्ये हॅपीनेस इतका भरभरून दिला आहे ना की बहुत जास्त. म्हणजे हा कुठेही जाईन ना, हा व्यक्ती कोणाला पण मित्र बनवून घेतो. आणि ही क्वालिटी नाही का बहुत रेअर आहे आणि काफी स्पेसिफिक लोकांमध्ये असते. आणि स्पेशली सुबोधमध्ये आय वॉज रिअली प्राऊड ऑफ. म्हणजे समोर याच्यासमोर नाही का कोणी अंग्रेज जरी समोर आणून दिला ना, तरी हा एकदम क्युरिओसिटीनं बोलून घेईल वगैरे या साऱ्या गोष्टी. आणि नाही का अर्ध्या घंट्यात त्याच्याबद्दल पूर्ण हे जाणून घेईल का तू कोण आहे, का आहे वगैरे, तुझं फ्युचर काय वगैरे पूर्ण इन्फॉर्मेशन काढून घेईल असा बंदा आहे. आणि सांगतो, जरी याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काढण्यासाठी 5 का 6 वर्ष जरी घेणं, तरी हा बंदा लवकरात लवकर पैसे कमवाल आणि स्वतःची लाईफ बिकम बेटर बनवाल. एवढं मी सांगू शकतो. त्याच्यानंतर उरला कोण? वन मॅन ड्युटी करत आहे आणि तो त्याच्यामध्ये खुश आहे. बट समोर जाऊन त्याला अपग्रेड करणं महत्त्वाचं आहे. सो तो त्यासाठी
बस ड्रायव्हर किंवा थोडेसे ITI बेसवर ज्या काही गव्हर्मेंट जॉब्स निघत आहे त्याची प्रिपरेशन करून राहिला आहे तो. हां, त्याचं डोकं थोडं कमी चालते, बट कमी चालते म्हणजे तो तेवढ्याप्रमाणे एवढा फास्टली गेन करू शकत नाही. बट स्टील त्याला त्याचं एक प्रकारे हे आहे, म्हणजे त्याला काफी एक्सपिरियन्स आहे राव. जस्ट लाईक तो करीब 5 किंवा 6 वर्षापासून काम करून राहिला आहे. सो त्याला एक्झॅक्टली माहीत आहे की काम का असते वगैरे वगैरे. आणि समोर जाऊन आहे ह्याचं पण फ्युचर ब्राईट आहे. मग उरला कोण? उरला कोणीच नाही. विकी भाऊ आहे. विकी भाऊ इज ऑल्सो गुड. म्हणजे कसं आहे की वन मॅन विकी भाऊ, त्याच्यानंतर प्रवेश यासोबत इतकं असं टाईम स्पेंड वगैरे केला नाही. सो आय डोंट नो वॉट दे आर डीलिंग विथ देअर लाईफ. खूप वेळ बोलून राहिलं का मी? बडबड करून राहिलो आहे. या इट वॉज 35 minutes डूड. आय डोंट नो, म्हणजे कसं मला एकदम पोट भरून असल्यासारखं वाटून राहिलं आहे, त्यामुळे मी असं बोलून राहिलो आहे. बट माझे आता पाय थकलेले आहे. सो आय जस्ट नीड टू बी रेस्ट. कारण उद्या सकाळी मला 7 ते 7 म्हणजे 12 घंटे काम करायचं आहे. सो डॅम स्केरी डूड. 12 घंटे असं म्हणू नको. 12 घंटे आपण युजली बसलो आहे 12 घंटे. म्हणजे कसं आहे, माझे प्रॉब्लेम एकच आहे. एक वेळची माझी संडास क्लिअर झाली ना बस, मग तर का 12 का 14 घंटे बसायला काय नाही मी. हो पुढे. हां, फर्स्ट ऑफ ऑल नाही का, तू आता खाली जा आणि बॅग भरून घे. कारण उद्या कसं 7 वाजता सुट्टी भेटली का तुला 8 वाजताची गाडी भेटलीच पाहिजे. म्हणजे तू 8 वाजता नागपूरमधून निघालाच पाहिजे वर्धेसाठी. हे बहुत इम्पॉर्टंट आहे. किंवा जर 8 वाजताची गाडी हुकली का डूड, सीधी 11 वाजताची गाडी आहे, रेल्वेनी जावं लागेल मग आपल्याला. सो कसं आहे की थोडंसं लक्ष ठेव. आत्ताच बॅग भरून घे. म्हणजे उद्या कसं नाही, उद्या सकाळी कसं तू सकाळी 7 वाजता जाशील, संध्याकाळी 7 वाजता आला, हातपाय धुतले, बॅग उचलली का सरळ बर्डी टू रहाटे. ओके, बिलकुल वाट बघायची नाही. कारण आपल्याला 10 वाजता रात्री, उद्या 10 वाजता वगैरे, उद्या 10 वाजता आपण राहू वर्धेला या टाईमाला. ओके, सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1081. राईट नाऊ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.